जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काही IMP क्वेश्चन आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. मी थोडेसेच लिहिलेले, नंतर आणखीन लिहू, पण काही हे महत्वाचे जे IMP क्वेश्चन आहेत ते परीक्षेला येतात. प्रत्येक पेपर जर तुम्ही बघितला, अनालिसिस केलं प्रत्येक पेपरचं, तर त्या प्रत्येक पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये कुठले राज्य महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेस आहेत, उपदिशेस म्हणा किंवा मुख्य दिशेस कुठे आहेत ते विचारलं जातं. तर फर्स्ट म्हणजे पहिला क्वेश्चन हा आहे, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे. तर ऑप्शन 4 दिलेले आहेत आपल्याला. तर त्या 4 ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्टला गोवा, सेकंडला कर्नाटक, थर्डला तेलंगणा आणि चौथ्याला छत्तीसगड. तर आपलं उत्तर तेलंगणा हे येत आहे. त्याचं कारण म्हणजे आपण इथं दिशा आणि उपदिशा जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे. आग्नेय दिशा म्हणजे ही खालची, दक्षिण आणि पूर्वच्या मधली जी दिशा आहे आग्नेय, त्या दिशेबद्दल आपण बोलत आहोत. आग्नेय दिशा ही दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये आहे. त्याच्यामुळे ही जी हा जो आपला नकाशा आहे, नकाशाच्या खालच्या साईडला दक्षिणेच्या आणि पूर्वच्या मध्ये आग्नेय हे दिशेच्या साईडला तेलंगणा हे राज्य आहे. तर पहिलं आपलं उत्तर आहे तेलंगणा, कारण ते दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये खाली आहे. आता दुसरा प्रश्न आपला, महाराष्ट्राच्या पूर्व व ईशान्येस, पूर्व आणि ईशान्य याच्या कोणते राज्य आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड का आसाम. तर याचं आपला आन्सर आहे तिसरं, छत्तीसगड. प्रश्न काय नीट बघा, प्रश्नामध्येच उत्तर भेटतात. जर नकाशा माहित असेल पूर्ण की उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या दिशेला कोणते राज्य आहे कोणते नाही, जास्त राज्य नाहीये, त्याच्यामुळं पाठ करायला पण काही एवढं अवघड नाहीये. तर फर्स्ट मध्ये जर विचार केला तर हे बघा, पूर्व आणि ईशान्य ह्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला विचारलंय की कोणते राज्य आहे. तर इथं ह्या साईडला ह्या दोन्हीच्या मध्ये इथं छत्तीसगड राज्य आहे. जर आपण आपल्या महाराष्ट्राचा नकाशा घेतला हा अशा आकाराचा, तर ह्या साईडला वरती नकाशाच्या हितल्या साईडला पूर्व आणि ईशान्य ह्या दोन्हीच्या मध्ये छत्तीसगड राज्य येतं. त्याच्यामुळे आपलं छत्तीसगड. आणि प्रश्न महाराष्ट्राच्या ईशान्येस विचारलं, पूर्व जरी नाही विचारलं तरी आपलं उत्तर छत्तीसगडच येणार आहे. आता तिसरा प्रश्न आपला हा आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि गुजरात हे 4 ऑप्शन आहेत. बरोबर. तर आपलं उत्तर येते कर्नाटक. बरोबर ना. आता थोडं समजून घेऊ आपण. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे. आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य. जर ह्यांचा विचार केला तर ते अॅक्युरेट दक्षिण दिशेच्या खाली इथं म्हणजे त्या साईडला कर्नाटक राज्य येतं. आपलं उत्तर तर आहे. आता प्रश्नाची उत्तरं देण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत तुम्हाला दिशा, उपदिशा आणि त्या साईडला असलेली राज्य जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा प्रश्न किती जरी वेळा रिपीट घेतला तरी तुमच्या लक्षात बसणार नाही. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक तर नकाशा पाठ पाहिजे. नकाशा जरी एवढा जमत नसेल, दिशा आणि उपदिशा ह्या महत्वाच्या आहेत, त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही.